हाय, मी प्रशांत शालगर, या माझ्या मिसेस प्रणिता शालगर. आमचं 75 सालापासून शालगर हा ब्रँड आहे पुण्यात. 75 वर्षापासून सगळेच पुण्यातले बहुतेक जास्ती लोक आमच्या कपड्यांना पसंती देतात आणि भरपूर 3 भावांनी हा ब्रँड भरपूर वाढवलेला आहे. एकतर हे खूप पुण्यापासून जवळ आहे, म्हणजे ऑलमोस्ट मागच्या पिसोळीवरून जर आलो हडपसरवरनं कोंडव्यावरनं तर 30च किलोमीटर पडतं, म्हणजे अतिशय जवळ आहे. आणि ते आम्हाला खूप जास्ती भावलं, कारण की पटकन येऊ शकतो, पटकन घरी जाऊ शकतो. आणि इकडचा व्ह्यू म्हणजे अप्रतिम व्ह्यू, म्हणजे महाबळेश्वरला आपल्याला 2-3 तास लागतात आणि आता तर ट्रॅफिकमध्ये जवळजवळ 3.5-4 तास लागायला लागले. पण इथे म्हणजे एका तासात येतो आणि एका तासात महाबळेश्वर सारखा व्ह्यू, पाऊस, वारं हे सगळं अनुभवू शकतो आपण. रिलॅक्सेशन आणि थोडंसं व्यावसायिक धडपडीतून शांतता मिळावी म्हणून एक थोडासा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी इकडे येऊन शांततेत राहत असतो. आणि करोनानंतर आम्हाला जास्ती जाणवलं की काहीतरी आपल्याला एक हवंय, म्हणजे जे आपल्याला दगदगीपासून दूर नेईल आणि आपला स्वतःचा जो वेळ आहे, मी टाईम, तो आपल्याला मिळेल. त्यासाठी आम्ही जेव्हा इथे मी फर्स्ट टाईम आम्ही आलो तेव्हा माझे आईवडील होते बरोबर, आणि आम्ही इतकं, म्हणजे पावसाळा होता आणि आम्ही इतकं प्रेमात पडलो ह्या जागेच्या. आणि त्याच्यानंतर इथे कॅन्टीन आहे, म्हणजे माझी आई तर पहिलेच म्हणली की इथे कॅन्टीन आहे तर बास, इकडे मस्तपैकी आपण येऊन राहू. आणि गरम गरम पोळ्या आणि जेवण खूप छान मिळतं. त्याच्यानंतर आपण जो आपल्याला खरोखर हवा आहे टाईम, तो इथे खरंच आम्हाला मिळतो. म्हणजे व्ह्यू आहे, वारं आहे, त्याच्यानंतर शांतता, अतिशय शांतता आहे अगदी. आणि सेफ्टी ऑफ हा खूप मोठा इश्यू असतो. जेव्हा आपण एखादं प्लॉट बांधायचा विचार करतो तेव्हा आपण एखाद्या शेतात बांधलं तर आपल्याला रात्रभर झोप लागू शकत नाही. आणि हाच विचार आम्ही केला की रात्रीचा अंधार जर बाहेर बघितला तर आपल्यासारखे लोक नाही राहू शकत. पण इथे आम्ही निर्धास्तपणे झोपतो, कारण की इथे सिक्युरिटी खूप छान आहे. आणि खरंच म्हणजे मला तरी वर्थ आहे हे वाटतं आणि माझा डिसिजन योग्यच वाटतो. ह्यांचं एक खूप आम्हाला आवडलं की ह्यांचं कंपल्शन आहे की बाबा एका बंगल्यानी दुसऱ्या बंगल्याचा व्ह्यू कमी नाही होऊ. त्यामुळे तो हा पॉइंट खूप आवडला आम्हाला. खरं सांगायचं तर आम्ही जॉईंट फॅमिलीतच राहतो तिकडे पुण्यामध्ये. आणि इथे बांधण्याचं कारण पण तेच होतं की आमचे सगळे लोक येऊन इथे आम्ही एन्जॉय करू शकतो. आणि खूप शांततेत, आणि जो काही हे आहे म्हणजे पर्पज असतो आपला एकत्र गेट टुगेदरचा, त्याला कोणी डिस्टर्ब करणारं नसतं. किंवा बाबा इथे रेंज नाही आहे पण इथे वायफाय मिळतो, पण जरुरीपुरताच आपण ते वापरू शकतो. आणि बाकी आपण आपला जो काही पर्पज असतो रिलेशनशिप वाढवण्याचा म्हणा किंवा सगळ्यांना भेटायचा म्हणा, कुणाला बोलवण्याचा म्हणा, तर तो इथे खूपच साध्य होतो. आणि आमची लाईफस्टाईल म्हणलं तर हे प्रॉपर एज असं आहे असं आम्हाला वाटतं की आता थोडंसं मुली मोठ्या झालेल्या आहेत, त्यांची लग्नही झालेली आहेत आणि साधारणतः अजून रिटायरमेंटला वेळ आहे भरपूर. पण एक स्वतःसाठी जो काही हॉबीज असतात आपल्या, त्या आपण वाचन म्हणा किंवा आपल्याला अगदी सलग TV पण बघायचा असतो, कधी कधी आपल्याला बागेत काम करायचं असतं, तर हे सगळं इथे आम्हाला खूप भरपूर वेळ मिळतो. आणि लाईफस्टाईल आमची खरं चेंज झालेली आहे आणि खूप शांततेत आम्ही खरंच एन्जॉय करतोय. इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने मला तर खूपच चांगलं वाटतं, कारण की इकडे भविष्यात एअरपोर्ट व्हायची शक्यता आहे. ते फक्त इथून मला असं वाटतं काहीतरी 10-12 किलोमीटरवर आहे, जो काही पुरंदरचा एअरपोर्ट आहे. किंवा इथे नारायणपूर खूप जवळ आहे. आणि ही जी मला असं वाटतं की ही
अतिशय धार्मिक अशी ही जागा वाटते मला. म्हणजे एक वाईब्स इथल्या खूप पॉझिटिव्ह वाटतात, कारण की इथे नारायणपूर आहे. सगळी लोक खूप चांगली आहेत, खूप मदत करणारी आहेत. प्रत्येकाला असा एक हे असतो की आपण बांधू तर खरं, पण मेंटेन कोण करणार, हा खूप मोठा इश्यू असतो सगळीकडे. पण इथे हा इश्यू अजिबात आला नाही. म्हणजे इथले जे काही हेल्पिंग हँड आहे तो इतका छान आहे की तो तुम्हाला काही सुद्धा, म्हणजे तुम्ही फक्त थोडंफार काम करू शकता आणि बाकीचं सगळं ते आपलं करून घेतात काम. त्याच्यामुळे तो खूप मोठा इश्यू इथे जो असतो बायकांच्या मनात जास्त असतो तो इथे नाहीये. इथे हेल्पिंग हँड भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांचेच, मला असं वाटतं सगळ्यांचेच विला अगदी लखलख लागतात. छान अगदी, म्हणजे नाही तर असं वाटतं बायकांना की जायचं आणि झाडू हातात घ्यायचा, तर तसं इथे नाही होत. शहरातल्या मोस्ट ऑफ दी सुविधा आहे, शहरात जी काही शांतता मिळत नाही किंवा गजबजाट जो आहे त्या गजबजाटापासून फारच दूर. आणि शहरातल्या एवढ्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये शहरात एवढी मोठी वास्तू मिळणार नाही आत्ता सध्याच्या स्थितीला तरी. पॉसिबिलिटीज आर व्हेरी लेस. आणि अजून एक म्हणजे इथे रेंटल ऑप्शन पण करू शकतो. लोक ह्या व्ह्यूला, म्हणजे लोकांनाही यायला खूप आवडत आहे की आम्ही पण, तो विचार चालू आहे आमचा की आम्ही पण नाईटसाठी, म्हणजे वन डेसाठी आम्ही रेंट आउट करणार आहोत. आणि चालू आहे, म्हणजे एक दोन वेळा आमचं गेलं पण आहे. आणि त्यांनाही त्याचा आनंद मिळू देत आणि प्रॉपर्टी आपली छान मेंटेन होते. एका साईड बाय साईड आपल्याला काही मेंटेनन्सचा पण खर्च निघून जातो. हो, मी नक्कीच करीन. कारण की आज आम्ही असा विचार केला होता की एखादा फ्लॅट घ्यावा 3-4 बेडरूमचा, तर तो आज पुण्यात म्हटलं तर 3 कोटीला नक्कीच आहे. पण माझा जो विचार होता तो बरोबर झाला की इथे साधारणतः 2-2.5 कोटीमध्ये आमचं 10,000 स्क्वेअर फीटमध्ये आमचं भरपूर मोठं घर छान झालं, जिथे भरपूर लोक, म्हणजे 20 ते 25 लोक येऊन इथे आरामात राहू शकतात. त्याच्यामुळे आमचा तर पर्पज सॉल्व्ह झालाय. साधारण 1,500-2 हजार स्क्वेअर फीटचं बांधकाम होऊ शकतं आणि त्या बांधकामामध्ये आपल्याला जसं हवं तसं कन्स्ट्रक्शन करू शकतो. आपल्याला जशी रचना पाहिजे, इंटेरियर पाहिजे किंवा लुक हवा आहे, तो लुक आपल्या मनासारखा येऊ शकतो. तो फ्लॅटमध्ये किंवा फ्लॅटच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा स्वतंत्र बंगल्यामध्ये आत्ता पुण्यात पॉसिबल नाही, इथे होत नाही. आणि इथे थोडीशी ती एक भावना तयार होते की आपल्याला असंच करायचं आहे आणि आपल्याला असं या पद्धतीने पाहिजे आहे, या पद्धतीने करायला काय हरकत नाही. ऑफिस स्टाफ म्हणलं तर एकदम हेल्पिंग, कोऑपरेटिव्ह आहे. मला पण असंच वाटतं. मेस्मरायझिंग व्ह्यू आहे.